तर बघा सकाळी सकाळी ना मी बाहेर उभी होती ना, तर मला बघा एकदम दादू ताऊची आठवण आली. म्हटलं बघा ते मुलं अशीच जात होती. मी त्यांना सोडायला जात होती गाडीपर्यंत, तर दादू ताऊ पण म्हटलं, "बघा रे तुम्ही असेच जात होते लहानपणी." ते पण हसायला लागले आणि म्हटलं कसं असतं ना लहानपण. मग मी त्यांना बघून आहे ना मला मस्त वाटलं. आता मुलं तशीच कोणाची सकाळी सकाळी गर्दी असते स्कूलला जायची, कोणाची ड्युटीला जायची, कोणाची क्लासला जायची, अशी धावपळ असते. तर माझी पण सकाळी थोडी धावपळ असते. मुलं गेले की मग थोडे निवांत. पण मग सकाळी वेळ काढून आहे ना, आपली थोडी तब्येतीची पण काळजी घेतली पाहिजे ना ताई. थोडा वेळ काढते मग मी थोडा योगा करत बसली. आता आहे ना माझं सध्या कंबर वगैरे तर खूप दुखायला लागलं. मशीन काम जास्त करत होते. आता म्हटलं मशीन कामचं थोडं कमीच केलं मी. मला जास्त मशीन काम बी करायला नाही सांगितलं. जास्त मशीन काम केल्यामुळे पण त्रास होत होता. त्यामुळे थोडा योगा वगैरे मॉर्निंग वॉकला जात होती, पण सकाळी काही आता जमत नाही आणि थंडीचा आहे ना कंटाळा करून घेते मी मॉर्निंग वॉकला जायचं पण. त्यामुळे ना गच्चीवरतीच थोडं आपलं आपलं फिरून घ्यायचं आणि घरातच जेवढं जमलं तेवढं थोडं आपल्या जास्त तर काही जमत नाही, पण जेवढं जमलं तसं प्रकारे थोडंसं योगासारखं आपण करून घेतो. मग नंतर ना सकाळी भांडे वगैरे आपली जाळीमध्ये भांडे बाकी होती, भांडी लावत होती. म्हटलं चला मुलं जोपर्यंत अंघोळ वगैरे करताय तोपर्यंत भांडी वगैरे लावून दिली, नंतर मग आपण चहा पाणी करून घेऊ म्हटलं. मग तो दादू आपल्या अंघोळीला गेला होता आणि ताऊ ब्रश करत होती. दोघींची सारखीच गर्दी असते क्लासला जायची. तर मग मी नंतर चहा ठेवला आणि चहा आहे ना सकाळी सकाळी बशीमध्ये चहा कप आणि बशीमध्ये पिण्याची थोडी वेगळीच मजा असते. मग आम्हाला कप आणि बशीमध्ये चहा प्यायला आवडतो. जास्त गरम गरम चहा पिल्याने ना होटांना चटका लागतो आणि म्हणजे होठ आपले जास्त काळे पडतात. त्यासाठी ना आपण कपामध्ये पण चहा पिली तर तेच असतं आणि बशीमध्ये बी चहा पिलं तर तेच असतं. तर म्हटलं चला चहा ठेवून घेतला. आणि सकाळी थोडं चहा लवकरच घ्यायची सवय आहे मला, तर मी सकाळी लवकर चहा घेऊन घेते आणि ते गेलेले होते ड्युटीला. तर आमचा चहा चालू होता सकाळी. म्हटलं चला. नंतर मग मी अंघोळ करून घेतली आणि अंघोळ वगैरे झाली आणि पटक्यात दशम्या करायला घेतल्या. नंतर ते आले आणि ते पण पटक्यात त्यांनी पण आवरायला घेतलं. मग मी पण मस्त गरम-गरम मेथीचे आपण पराठे करू म्हटलं आज. मग मेथीचे पराठे करायला घेतले आणि आज आहे ना हिरवी चटणी आणि मेथीचे पराठे करून आम्हाला आमच्या गावाला जायचं होतं आज, तर त्यासाठी आजी-बाबांसाठी पण डब्बा घेऊन जायचा होता. मी मस्त मसाल्याची भाजी, पोळ्या, भात करणार होते, पण ते म्हणे जाऊ दे म्हणे ते मेथीचे पराठे खूप छान लागतात. आपल्या आबांना बी आवडतं. तर मस्त करून घेतलं आणि राहिले तर संध्याकाळी पण खाऊन घेतील म्हणे. जास्तीचंच बांधून घे म्हणे. मग मी जास्तीच्या 2 टाईमचा डबा बांधून घेतला आणि छान अशी मस्त चटणी केली ते आणि त्यांनी पण गरम-गरम तिच्या पप्पांनी पण खाऊन घेतलं आणि मी पण थोडं खाऊन घेतलं. दादूचं पण टिफिनचं काम झालं आणि लवकर आवरून आम्ही 10ला 10:30 पर्यंत आम्ही गेलो तिथे. मग गाडीवर बसली. खूप थंडी वाजत होती. मी पूर्ण बॅग बांधून घेतला रुमाल आणि डोळ्यांना आहे ना मला उन्हाचा म्हणजे थोडासा त्रास व्हायला लागून गेलेला आहे नजरेचा आता जास्तच. त्यामुळे मी चष्मा लावून घेते. थोडं त्रास झाला तर त्यामुळे मी कसं म्हटलं चला. नंतर गेलो आम्ही तिथे. चहा वगैरे झाला आणि हे बसलेलेच होते. घरात ते फेऱ्या मारत होते. आई आपण त्यांना गरम-गरम लगेच जेवण देऊन दिलं. आई इकडे जेवत होत्या, बाबा पुढे जेवत होते. आईने त्यांना जेवण देऊन दिलं. नंतर मग आम्ही दोघी सासू-सुना. आई म्हणे, "चहा बनव, चहा बनव." तेव्हा म्हटलं, "थांबा आई थोडा चहा." मग नंतर मी चहा गरम करून तो चहा घेतला आणि चहाची भांडी वगैरे आवरली. किचन ओटा पूर्ण साफ केला. म्हणजे गॅस वगैरे घासून दिला आईला. आईकडनं पण आता होत नाही, पण आई त्यांना सध्या गावावरच राहायचे. हौस चालू होती, नाही गावावरच राहायचंय बा. पूर्ण वस्तू आमच्या खराब झालेल्या जास्त दिवस राहिल्यामुळे. तर मग मी नंतर पोछा वगैरे मारायला घेतला. म्हटलं चला पुसून देऊ. आईकडनं पण आता वयोमानानुसार व्हायला थोडा त्रासच होतो. तर मग मी घरं वगैरे पुसले आणि नंतर आम्ही आलो घरी. पटक्यात आवरून आहे ना ताऊ-दादू घरी होते त्यामुळे लवकर घरी आलो. मग आता मी बघा छानशी अशी साडी वगैरे घातली. दुपारी ना मग नंतर मला हळदी-कुंकूला बोलवलं. 4-4:30ला आम्हाला हळदी-कुंकूला जायचं होतं. त्या मग तयारी केली, छान अशी साडी घातली आणि म्हटलं चला कोणी ती ताईने आवाज दिला तर आपण लगेच निघू. त्यासाठी ना मी मस्त तयारी करून आपले कामं येतो कामं करत होती. म्हटलं आता कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या, नंतर कपड्यांच्या घड्या घालत होती. पटापट घड्या करून घेऊ म्हटलं. मग आवाज दिला की आपण निघू आणि गेलं म्हणजे 4 बाईंमध्ये बसणं, बोलणं असं आपलं काही जमत नाही. असं स्पेशल गप्पा मारायला जाणं, तर गेलं म्हणजे थोडं बसणं, बोलणं होतं, टाईम लागेल म्हणून म्हटलं चला जी कामं राहिली ना ती पटापट आवरून घेते. थोडा वेळ लागला तर चालतं, मग काही निवांत बसतं माणूस. तर मी जे काम होतं ना ते करून घेत होती. नंतर त्या ताईने आवाज दिला तेव्हा जायचंच होतं आपल्याला. तर म्हटलं चला पटापट आणि कसं असं ताईंनो सध्या हळदी-कुंकूचं खूप हे चालू आहे हळदी-कुंकूचं. पण आता बघू मला पण करायचं आहे हळदी-कुंकूचं. तर
करा. आणि मग बघा कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेतल्या, पटापट आवरायला घेतलं. आम्ही गेलो नंतर त्यांच्या घरी. त्या वहिनी त्यांचं घर बघा एवढं भारी आहे ना, मोठंच बाहेर जागा पण एवढी मोठी जागा होती त्यांची. खूप मोठी जागा आहे. मस्त छानशी अशी बंगळी टांगलेली होती. मग प्रतिभा ताईन मी पण बसून घेतलं. ती ताई म्हणे नाही म्हणे. म्हटलं नाही बसा, काही होत नाही. आपण पण कधी थोडी हौस करणार आहेत, तर थोडं मस्त बंगळीवर बसून आम्ही थोडी मजा घेतली. मग नंतर ती दीदीनं छोटीशी एवढी छान आहे ना, तर ती आम्हाला आवाज देत होती, "आजी, आजी." मग आम्ही तिच्याशी गप्पा गोष्टी केल्या. तिला बंगळीवर बसवलं. तिचं पण थोडं व्हिडिओ शूट करत होती. ही बघा पिवळी साडीवाली तिची मम्मी आहे आणि ही काळी साडीवाली तिची आजी आहे. त्या दोघी बसल्या. म्हणजे माझ्या माहेरचेच आहेत ते. तर माझ्या माहेरचा जे तो भाऊ, तर त्यांच्या घरी आम्हाला बोलवलेलं होतं हळदी-कुंकवाला. तर मग मी आली. आमच्या घरापासून जवळच होतं त्यांचं घर. तर तिथं आलेले होतो आम्ही. मग ती दीदी संग आम्ही बोलत होतो. ती खूप छान बोलत होती. प्रत्येकाला आई, आजी, आई, आजी असं म्हणून खूप छान अशी गप्पा मारत होती. तर नंतर मग मी तिला मांडीवर घेऊन बसली. म्हटलं चल. तिला पण खूप हौस वाटत होती आणि तिला अशी ओळख-पाळख काहीच लागत नव्हती. भारी बोलत होती ती. तर तिला मांडीवर घेतलं आणि मी पण थोडं झोका वगैरे खेळली आणि मग मी त्या वहिनी त्यांच्याशी पण गप्पा गोष्टी केल्या. मध्ये-मध्ये व्हिडिओ कोणी आडवा धरून घेतं, कोणी उभा धरून घेतं. तर असं होऊन जातं. तर बघा नंतर अंजूने खूप छान रांगोळी काढली. जास्त तर काही मोठंच डेकोरेशन केलं नव्हतं तिने, कारण की ना ती मुलगी ना खूप छोटी असल्यामुळे ती ना पुसून टाकत होती. तिने छोटीशी, तरी पण तिला खूप सांभाळावं लागत होतं. पुसून टाकेन म्हणून. बघा एंट्रीलाच त्यांचं देवघर आहे. खूप भारी असं देवघर आहे. स्पेशल जागा होती मस्त केलेलं आणि हॉल तर एवढा मोठा आहे. खूप छान घर आहे त्यांचं. पूर्ण घर तर काही दाखवणं झालं नाही माझ्याकडनं. पण बघा आता सगळ्या ताई आल्या. हळदी-कुंकूच्या गप्पा गोष्टी झाल्या. नंतर तिने नाश्ता ठेवलेला होता. समोसा, चिवडा आणि सोनपापडी असं तिने दिलेलं होतं. पण सगळ्या ताईंनी नाश्ता वगैरे केला आणि दूध दिलं, दूध घेतलं. मग कसं बोलता-बोलता ते व्हिडिओ काही धरता येत नव्हता. मग मी काही केलं नाही. बाहेर आलो, फोटो वगैरे शूट केला आणि मी घरी आली.